मे महिन्याच्या अखेरीस पुणे जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये अतिशय पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। यामध्ये बारामती तालुक्यात देखील जिरायती पट्टा आहे, येथे देखील पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची समस्या निर्माण झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समितीचे जे सभापती आहेत आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर बारामतीमध्ये जिरायत पट्ट्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। कशा पद्धतीने नागरिकांची सोय करण्यासाठी किंवा नागरिकांना त्रास निर्माण होऊ नये, समस्या जाणू नये यासाठी पंचायत समितीतर्फे काम करण्यात येत आहे, काय सांगा? सुरुवातीलाच आपण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बारामती तालुक्यातील जिरायत भागातील गावांमधील टंचाई घोषित करण्याच्या करता आपण त्या ठिकाणी अहवाल मागवले होते। त्याप्रमाणे जवळपास 26 गावांची आपण टंचाई घोषित केलेली आणि त्यामध्ये जसं ग्रामस्थांची किंवा ग्रामपंचायतीनं मागणी केली त्याप्रमाणे आपण टँकरची सुविधा उपलब्ध केलेली। मधल्या काळामध्ये आपण जवळपास 7 टँकर आता तालुक्यामध्ये चालू आणि 9 गावांना त्याच्यामध्ये पाणी पुरवठा होतोय। आज देखील आम्ही पुढचा देखील प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि म्हणून आपण जवळपास 67 वाड्या वस्त्यावरती या टँकरच्या माध्यमातून आता पाणी पुरवठा करत आहे। आजच मी प्रशासनाला काही सूचना दिलेल्या आहेत की टंचाईच्या माध्यमातून भविष्यामध्ये टंचाई लक्षात घेऊन आपण काय विकास त्याच्यामध्ये टंचाईची कामं करू शकतो का याबाबतचा अहवाल आपण मागवतोय। 2 दिवसामध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या बाबतीत आदरणीय उपमुख्यमंत्री वैनी साहेब यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई आपण करणार आहोत। दादा, सद्यस्थितीत पाणी टंचाई तर काही गावांमध्ये मोठी आहे, जशी मागणी असेल तशा पद्धतीने देखील टँकर दिले जातो। कारण आपण सुरुवातीलाच टंचाई घोषित करून प्रांत साहेबांच्याकडून ती मंजूर करून घेतलेलं आहे टंचाईचा आराखडा आणि त्यामध्ये जर आज आपण एखाद्या गावाने मागणी केली तर ताबडतोब तहसीलदार साहेबांना प्रस्ताव पाठवतो आणि संध्याकाळपर्यंत प्रांत साहेबांच्या आदेशानं टँकरची मागणी पूर्ण होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण टँकर देतो। असं 24 तासात आपण टँकर देण्याची सुविधा पंचायत समितीच्या माध्यमातून ठेवली। एकंदरीत यावर्षी कमी पाऊस आहे असं हवामान खातं देखील सांगत आहे। मे महिन्याचा रात्रीचं अतिशय मोठं तापमान आहे, त्यामुळे बाष्पीभवन देखील पाण्याची असत आहे। नागरिकांना येणाऱ्या काळात मोठ्या संकटाला सामोरे लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली। काय एकंदरीत 2-3 महिन्याचा येणाऱ्या काळात काय रोडमॅप असं पंचायत समितीच्या वतीने तयार करण्यात नाही, सध्या तीव्रता थोडीशी जाणवायला लागलेली आहे। कारण ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरतो त्यावेळेस लोकांच्या चर्चेमधून आलेले की दरवर्षीपेक्षा पावसाळा थोडासा लांबतोय का काय अशी शंका लोकांना वाटते आणि म्हणून भविष्यामध्ये जनावरांचा चारा असेल किंवा जनावरांचा पाण्याचा प्रश्न असेल याबाबत देखील आम्ही सध्या त्याची दक्षता पंचायत समितीच्या माध्यमातून आपण दक्षता घेतोय आणि त्या भागामध्ये असणाऱ्या विहिरी ज्यांना पाणी असेल त्या विहिरी देखील अधिग्रहण करण्याचा मानस आता आपण ठेवतोय। त्याबाबतची चर्चा आता प्रांत साहेबांशी आपण करतोय। दादा, एकंदरीत जनावरांचा चारा असेल किंवा पिण्याच्या पाण्याची ही जीवनावश्यक वस्तू सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, तर त्वरित ह्या योजना कोणत्या असणार आहेत? ह्या ज्या प्रमाणामध्ये मागणी त्या प्रमाणात आपण करतो, परंतु आता मागाशी म्हटल्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे। स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार या सातत्यानं रोजच्या रोज प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, सभापती म्हणून माझ्याशी असतील संपर्कात आहेत आणि या भागामध्ये कुठं नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये आणि भविष्यात चाऱ्याची अडचण निर्माण होऊ नये अशा प्रकारची त्यांनी सूचना दिलेली आहेत। दादा, एकंदरीत बारामती बऱ्यापैकी बागायती भाग आहे, परंतु असा जिरायती भाग आहे, किती गावं आहेत जेणेकरून तिथपर्यंत पोहोचणार करणार? साधारण आमच्याकडे आलेल्या माहितीप्रमाणे 25-26 गावांची टंचाई घोषित केली। साधारण 35 ते 40 गावामध्ये ही टंचाई थोडी जाणवते, परंतु मधल्या काळामध्ये स्वर्गीय आदरणीय दादा आणि या तालुक्याचे भाग्यविधाते यांनी त्याच्यामध्ये जलजीवनच्या माध्यमातून फार मोठ्या योजना तालुक्यामध्ये आणलेल्या आहेत आणि निश्चितपणानं याच वर्षी थोडासा त्रास होईल, परंतु पुढल्या वर्षीपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम संपणार। नक्कीच हे बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावडे होते। तर एकंदरीत बारामतीमधील जे जिरायती गाव आहेत यासाठी जनावरांचा चारा असेल किंवा लोकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या असेल यासाठी प्रांत अधिकारी असतील किंवा प्रशासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या
जो 2 महिन्याचा काळ आहे त्यासाठी आमच्याकडून पंचायत समितीकडून जिरायती भागासाठी रोडमॅप देखील तयार करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती किरण तावडे यांनी दिलेली पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.